And before I begin, to explain the non-verbal communication beyond words, okay. So let's start with an activity. So you can understand more about the non-verbal communication. You must have heard about the non-verbal communication, but in this lecture series, we have a very limited time. So I'm not going to cover the whole non-verbal communication aspect, but the important one that is very useful in our future endeavor. Okay, that's I'm going to cover it. So स्टार्ट विथ द लँग्वेज आहेत. पद्धतीच्या बॉडी लँग्वेजवरून ते एवढं तर लक्षात येते की ही इज नॉट द ओनर ऑफ दिस कार. पण या बाबतीमध्ये थोडं या बाबतीमध्ये त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याच्या एकंदरीत सगळ्या अपीअरन्स वरून आपण हे म्हणू शकतो की ही इज म्हणजे ही इज अ रिच मॅन आणि मे बी इज अ ओनर ऑफ दॅट कार. Okay, so that is the non-verbal communication. So non-verbal communication is a communication without the use of word, and is called a non-verbal communication, where we don't use any word, neither spoken nor written, and it includes the body language. Okay, the body language we possess, then facial expression. Okay, the emotion that we carry on our faces, then sign, posture, gesture, appearance. Okay, so all these things, okay, comes under the non-verbal communication. Uh, at the very outset, sir, introduce about me. I have 10 years of experience in this technical education teaching field. आणि 10 वर्षापासून मी प्रोफेशनल कम्युनिकेशन हा सब्जेक्ट इथे शिकवत आहे. आणि या 10 वर्षामध्ये जो हा सब्जेक्ट मी जो इंट्रोड्यूस केलेला आहे, म्हणजे एमएससी इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, इट हॅज अ पर्पज, अँड द पर्पज इज दॅट की इंडस्ट्रीकडून आम्हाला किंवा जे वर्क प्लेस आहे, जे कंपनीज आहे, त्यांच्याकडून आम्हाला तो फीडबॅक मिळत असतो. देर इज सम कॉम्पिटन्सी दॅट मस्ट बी इन युअर स्टुडंट्स, की जेव्हा मुलगा पास आउट होतो की त्याच्यामध्ये काही कॉम्पिटन्सी त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये एक कॉम्पिटन्सी त्यांनी आम्हाला असं म्हणजे वारंवार ते स्टेट गव्हर्नमेंटला सांगतात की ही ऑर शी मस्ट कम्युनिकेट इफेक्टिव्हली ऍट वर्क प्लेस. ओके, हा दृष्टिकोनातून हा आमचा सब्जेक्ट हा डिझाईन होत असतो. आणि त्याचमुळे त्यांना रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये पण खूप हेल्प होत असते. ओके, इफ यू सी द राईट नाव कंडिशन ऑफ प्रोसेस, ओके, द रिक्रुटमेंट प्रोसेस कंडक्टेड बाय द ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, एचआर. एचआर थ्रू रिक्रुटमेंट प्रोसेस होत असतात आणि व्हेरियस स्टेज थ्रू ते कॅन्डिडेटला रिक्रूट करत असतात. अँड नाव इज यू ऑल नो दॅट द कॉम्पिटिशन वी हॅव अँड द लॉट ऑफ थिंग्स. येस सर. Sir, continue. So we were talking about the recruitment process. The recruitment process मध्ये तुम्ही जर बघितला की आता जी कंपनीज आहे, ऑर्गनायझेशन आहे किंवा कुठले पण इंडस्ट्री आहे, ज्याप्रमाणे ते रिक्रुटमेंट करतात, ते ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट त्यांच्या बिहाफला ते रिक्रुटमेंट करून देतात. ओके, आणि हे फक्त प्रायव्हेट साठीच नाही, इट इज ऑल्सो इन द गव्हर्नमेंट एजन्सी ऑल्सो. त्याच पद्धतीने ते टेस्ट घेतात, इंटरव्ह्यू घेतात आणि बाकीची ऍक्टिव्हिटी पण ते काय करतात, प्रपोज करतात, सो दॅट दे कॅन गेट अ एलिजिबल कॅन्डिडेट. रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये जर बघाल तर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट ऑब्व्हियसली IQ इंटेलिजन्स क्वेश्चन, ओके, दॅट इज टेस्टेड द ability of people solve rather than remember, हे तर चेक करतात. अपार्ट फ्रॉम दिस दे ऑल्सो इंट्रोड्यूस टू टेस्ट, दॅट इज EQ इमोशनल क्वेश्चन, okay, that tested the ability of candidate to be emotionally stable, whether he is emotionally stable or. And then SQ, that is situational quotient, the ability to behave with the wisdom and compassion in the various situation. म्हणजे कुठली क्रक्स सिच्युएशन असेल तर त्याचा बिहेवियर कशा पद्धतीनं तो टीम मध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो, कशा पद्धतीनं त्याचा अप्रोच राहू शकतो, हे पण टेस्ट आजकाल ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट करायला लागले. त्यासाठी ते मग वेगवेगळे टेस्ट लागले. त्या टेस्टमध्ये मग आजकाल ग्रुप डिबेट, ग्रुप डिस्कशन, इवन इन द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे आपलं हे एक्झामिनेशन असतात, जनरल अबिलिटीचे टेस्ट जे असतात किंवा दुसरे टेस्ट असतात, त्याच्यातही असे खूप सारे सिच्युएशन आपल्याला इमॅजिनरी सिच्युएशन दिल्या जातात आणि ऑप्शन दिल्या जातात की अशा सिच्युएशन मध्ये तुमचं स्टँड काय राहणार आणि तुम्ही कसं बिहेव्ह करणार. ओके, तर ऑल दिस दे आर डुईंग टू चेक द युअर इमोशनल स्टेबिलिटी अँड द युअर रिॲक्शन, ओके, ऍट द क्रक सिच्युएशन.
तर अशा पद्धतीनं हा रिक्रुटमेंट प्रोसेस आजकाल व्हायला लागलाय. आता मग इमोशनल क्वेश्चन आणि सिच्युएशन क्वेश्चन किंवा इंटेलिजन्स क्वेश्चन मध्ये तर ऑब्व्हियसली सम क्वेश्चन, त्या क्वेश्चनच्या तुमच्या आन्सरच्या बेसवर ते तुमचा इंटेलिजन्स वगैरे चेक करतात. बट टू चेक द इक्यू, इमोशनल क्वेश्चन अँड द सिच्युएशनल क्वेश्चन, ओके, ते चेक युअर बिहेवियर. ओके, आन्सर, तुमचा अपिरियन्स कसा आहे, तुमचं टोन कसं आहे, या सगळ्या गोष्टीवरून एक प्रकारचं ते गेस करतात की कशा पद्धतीची तुमची ते पर्सनॅलिटी असू शकते. ओके, तर त्या पद्धतीने आजचा हा आपण जो टॉपिक आहे, द नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बियॉन्ड वर्ड्स, हा आपण करणार आहे. ओके, सो इन दिस lecture, okay, primarily we are going to focus on the interviews and the workplace behavior, ऑर्गनायझेशनल बिहेवियर. म्हणजे इंटरव्ह्यूज मध्ये तुमचं बॉडी लँग्वेज कसं असायला पाहिजे, व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू, अँड देन द वर्क प्लेस मध्ये तुमचा बिहेवियर कसं असलं पाहिजे, दॅट इज द ऑर्गनायझेशनल बिहेवियर. ओके, बिकॉज जेव्हा वर्क प्लेस मध्ये तुम्ही जेव्हा काम करता, यू आर गोइंग टू वर्क इन विथ not with your favorable team. Okay, टीम असणार आहे, राहणार नाही. You will get a lot of team member from the different part of the country, different part of the region. Okay, खूप जणांचं कल्चर वेगळं राहू शकते, लँग्वेजेस आर डिफरंट. ओके, द वे ऑफ थिंकिंग आर डिफरंट. ओके, तर अशामध्ये एखादी प्रोजेक्ट किंवा एखादी पर्टिक्युलर टास्क जर कम्प्लीट करायचं असेल, तर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड टीम स्पिरिट असणं आवश्यक आहे. ओके, तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी तर सगळ्या टीम मेंबरवर राहते, पण आपल्याकडूनही तेवढं इनपुट तेवढं जाणं आवश्यक आहे. ओके, तर त्या पद्धतीनं आज हा आपण टॉपिक कव्हर करणार आहे. दॅट इज वी आर गोइंग टू फोकस ऑन द इंटरव्ह्यूज अँड द वर्कप्लेस बिहेवियर, फ्रॉम क्लासरूम प्रिपरेशन टू द इंडस्ट्री एक्सपेक्टेशन. जस्ट आय अर्लियर टोल्ड यू की जसं आपण स्टार्टिंगचे जे दोन इमेजेस होतं आणि मी म्हटलं होतं की वी कॅन वी गेस हु कॅन शी बी, म्हणजे कोण असू शकतात, तर आपण वी हॅव अ लॉट ऑफ गेसिंग. ओके, आणि बऱ्यापैकी ते गेसिंग 90% करेक्ट पण असतात. ओके, द सेम गोज विथ अस ऑल्सो, की जसा आपला एक्सपिरियन्स असतो, ज्या पद्धतीने क्वेश्चन आन्सरिंग देण्याची स्टाईल असतात, ज्या पद्धतीने आपला अप्रोच असतो, ओके, जसं आपले फेशियल एक्सप्रेशन असतात, या सगळ्यावरून समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल, आपल्या पर्सनॅलिटी गेस करायला लागतो. ओके, आणि त्या पद्धतीनं तो आपल्याला ते अपॉर्च्युनिटी मिळायला लागतात. So now the most important thing is why this topic matters. Okay, the communication is more than just a speaking or writing. Okay, basically the meaning of the communication is transferring information from one place to another place, from one person to another person. But it is more than just speaking and writing. Just I earlier told you that start saying about you. But even before we start talking, हे आहेच की पीपल स्टार्टेड जजिंग अस. आपण बोलायच्या अगोदर ते स्टार्ट जजिंग अस, व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी, व्हॉट काइंड ऑफ ऍटिट्यूड पोजेस, ते चेक करायला लागतात. देन वर्क प्लेसेस नोटिसेस आर बिहेवियर अलॉंग विथ आर स्किल. ओके, वर्क प्लेस पण आपले बिहेवियर नोटिसेस करायला लागतात. म्हणजे आफ्टर ऑल जेव्हा वर्क प्लेस मध्ये जेव्हा काम करतो, की कुठल्या ऑर्गनायझेशनला बघा, कम्युनिकेशन इज अ लाईफ ब्लड ऑफ द एनी ऑर्गनायझेशन, आणि कुठल्याही ऑर्गनायझेशन सक्सेसफुल रन होत असेल तर ऑब्व्हियसली त्यातला कम्युनिकेशन तेवढा स्ट्रॉंग आहे. मग तो कम्युनिकेशन प्रॉपर होणं, ओके, हे तिथल्या एम्प्लॉयवर किंवा तिथल्या टीमच्या लोकांनाही तेवढं म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे की ते तेवढ्या पद्धतीने ते कम्युनिकेट केलं पाहिजे. इफ यू हॅव अ गुड नॉलेज, ओके, पण त्या नॉलेज बरोबर जर तुमचा बिहेवियर व्यवस्थित नसेल, ओके, तुम्ही लगेच इमोशनली होत असेल, अँगर नसेल, ओके, तर असे व्यक्ती कधीच टीम मध्ये किंवा कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये आपलं 100% देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे त्याचं अदर जे लोक आहेत ते पण, किंवा जे प्रोजेक्ट आहे ते पण हॅम्पर व्हायला लागतात. ओके, सो वर्क प्लेस ऑलवेजेस नोटिसेस युअर बिहेवियर. काही एखादी गोष्ट स्किलशी रिलेटेड असेल तर व्हॉट वर्क प्लेस सेज दॅट की म्हणजे काही टाइम नंतर ते स्किल त्याची इम्प्रूव्ह करता येईल. ओके, त्याला वेळ देता येईल, त्याला ट्रेन करता येईल. पण जो बिहेवियर आहे, तो बिहेवियर तर त्याला इन्नेट असेल, म्हणजे अगोदरच जर त्यांनी व्यवस्थित आपला बिहेवियर ठेवलं, ओके, तर ते त्यांच्यासाठी जास्त हेल्पफुल असते. ओके, वर्बल बिहेवियर अफेक्ट द जॉब सिलेक्शन, टीमवर्क अँड ग्रोथ. ओके, नाव यू ऑल नो दॅट की आपण जे कम्युनिकेट करतो, तर इन दॅट कम्युनिकेशन 60% आपलं कम्युनिकेशन हा नॉन व्हर्बल बेनी होत असतो. ओके, तर त्याच्यामुळे नॉन व्हर्बल मुळे पण जॉब सिलेक्शन मध्ये किंवा टीम वर्क मध्ये किंवा ग्रोथ मध्ये पण हे खूप हेल्पफुल होतं.
what industry expects from the graduate. Okay. Industry looks for professional behavior. The professional behavior means there are certain behavior. Okay. तुमचं पर्सनल किंवा तुमचे वैयक्तिक काही जे मत असतील किंवा तुमचं बाकीचं काही जो ओपिनियन असेल, ओके, हे सगळं बाजूला ठेवून प्रोफेशनली जे डिमांड होत असतील तो बिहेवियर इंडस्ट्री एक्सपेक्ट करत असतात. देन युअर इमोशनल कंट्रोल. ओके, ऑल हॅव द इमोशनल, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही होत असतात, पण तो इमोशन ओके त्याच्या वर्क प्लेसवर दिसला नाही पाहिजे. दॅट इज द इमोशनल कंट्रोल. ते हे पण इंडस्ट्री बघत. विलिंगनेस टू लिसन. ओके, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, व्हॉट हॅपन, वी जस्ट लिसन. ओके, की कधी हा संपणार आणि आम्ही उत्तर देणार. ओके, दिस इज नॉट द वे. द विलिंगनेस टू लिसन मीन्स टू लिसनिंग अबाउट what other is saying. Okay, and at the same time after listening to him or her, okay, त्याला व्यवस्थित कन्व्हिन्सिंग होईल त्या पद्धतीने उत्तर देणं. ओके, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे एक कन्फ्लिक्ट आपण रिझॉल्व्ह करू शकतो. अँड द नेक्स्ट थिंग इज दॅट की एक चांगलं एन्व्हायरमेंट आपण क्रिएट करू शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इंडस्ट्री त्याच्यामुळे बिकॉज विदाउट टीम मॅन शो नसतो इंडस्ट्रीमध्ये, वर्क प्लेस मध्ये. ओके, टीम कम्पॅटिबिलिटी असणं आवश्यक आहे. देन रिस्पेक्ट फॉर हायरकी अँड द कलिग्स. ओके, हे पण इंडस्ट्री ते बघत असतात की हायरकीला कशा पद्धतीने रिस्पेक्ट दिलं जाते. ओके, देर आर सर्टन रूल्स, काही रूल्स असतात की ते ज्या रूल्स थ्रू आपण ते हायरकीला काय म्हटलं पाहिजे की तेवढं त्यांना मान देणं. ओके, की तेवढं त्यांना रिस्पेक्ट देणं हे खूप आवश्यक असते. ओके, अँड द कलिग्स. आणि सेम विथ द कलिग्स, कारण की ते जो रिस्पेक्टचा पार्ट आहे, ओके, ते हायरकी आणि कलिगला हे देणं खूप महत्वाचं असते. आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, वी ऑल हर्ड अबाउट इट, म्हणजे हे आपण नेहमीच वाचतो, नेहमी ऐकत असतो. ओके, पण एवढं सगळं असल्या सुद्धा नंतर जेव्हा एक्झिक्युशन करायचं वेळ येते, एक्झिक्युशन होत नाही. का? कारण की बरेचसे असे अनकॉन्शियस माइंडनं आपले नॉन व्हर्बल ऍटिट्यूड असतो, बिहेवियर असतो, जो कधी आपला जे हॅबिट आपले बिहेवियर मध्ये कन्वर्ट होतात त्याला कळत सुद्धा नाही. ओके, अँड दिस इज नॉट जस्ट फॉर द इंजिनियर, की आता हे जे इंडस्ट्री एक्सपेक्टेशन आहे हे फक्त इंजिनिअरिंग फील्डसाठीच नाही. हे आर्ट, कॉमर्स, सायन्स, टेक एनी फील्ड. ओके, ज्याच्यामध्ये आपण टीम मध्ये काम करणार आहोत, वर्कप्लेस मध्ये काम करणार आहोत, प्रोफेशनल वेनी बिहेव करणार आहे, हे सगळ्यामध्ये ते आपल्याला अप्लिकेबल होतात. जसं की मी तुम्हाला आता स्टार्टिंगला सांगितलं होतं, की आता जे आपण सांगितलं की इंडस्ट्रीचं एक्सपेक्टेशन काय आहे आणि काय नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज इम्पॉर्टंट थिंग. ओके, आणि त्याच्याशी रिलेटेड जे कुठले इम्प्रुव्हमेंट आहे आपण हे सगळे ऐकले आहेत. नाव डेज वी हॅव सोशल मीडिया. सोशल मीडियावर रील्स येतात, खूप सारे काय म्हणतात कटआउट्स येतात, इमेजेस येतात, त्याच्यामध्ये खूप सारं लिहिलं असतात की अशा पद्धतीचं बिहेवियर असलं पाहिजे, या पद्धतीनं वॉक असलं पाहिजे, या पद्धतीने सीट असलं पाहिजे. आपण ते सगळं बघतो आणि त्याच नेक्स्ट मुवमेंटला आपण ते विसरतो म्हणण्यापेक्षा निग्लेक्ट करतो. ओके, आणि जो आपलं काय म्हणतात ऑब्जेक्शनेबल पार्ट असेल, ओके, ऑब्जेक्शनेबल पार्ट म्हणण्यापेक्षा असं कुठलं एक नॉन व्हर्बल आपलं बिहेवियर असेल, ओके, ज्याच्यावर आपण कधी लक्ष दिलेलं नसतो आणि तेच कुठेतरी कंटिन्यू होत असते आणि तो कधी तुम्हाला तुमच्या बिहेवियर मध्ये ते येऊन जाते. ओके, तुम्हाला कळत नाही. अनकॉन्शियस माइंड वेनी आपण खूपच असं नॉन काय म्हणतात खूप सारं असं ऑड बिहेवियर करत असतो. ओके, जस्ट आय युअर सेल्फ. ओके, ऑब्झर्व केलं का? या खाली म्हणजे जे पॉइंट्स आहेत त्या पद्धतीने एकदा तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करून डू आय वॉक, वॉक करतो, हाऊ डू आय स्लीप नॅचरली, म्हणजे बसण्याची आपली पद्धत. ओके, खूपशा लोकांना पेशन्स नसते बसताना. ओके, म्हणजे थोड्या आपण बसू शकत नाही. म्हणजे बॉडी मग इकडे हालायला लावतात किंवा तिरपं बसायला लागतात किंवा बाकीचे जेस्चर त्यांचे चुकीचे होऊन जातात. ओके, देन हाऊ डू आय स्टँड वेन आय वेटिंग. जर कधी कुठल्या परिस्थितीत जर वेट करायची वेळ आली किंवा कुठं स्टँड करायची आलं तर ते प्रॉपरली स्टँड पण करता येत नाही. अगेन बॉडी मूव्ह करायला लागतात. खूप सारे अनकॉन्शियस वेनी आपण नॉन व्हर्बल काय म्हणतात रॉंग पद्धतीने आपण उभे राहतो की आपली बॉडी मूव्ह करायला लावतो. देन हाऊ डू आय ग्रीट पीपल. ओके,
ग्रीट करताना खूप जणाला काय म्हणतात, मे आय कम इन, या एक्सक्यूज मी सर, हॅलो सर, या सगळ्या गोष्टी करतात की असं बोललं पाहिजे. स्टार्टिंगला आपण अटेन्शन गेन केलं पाहिजे. ओके, बट ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग ते बोलत नाही. आय मीन व्हॉट हॅपन इन आर पॉलिटेक्निक. ओके, स्टार्टिंगचा जो फर्स्ट इयर असतो, ओके, आणि ज्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल घेतात, तर प्रॅक्टिकल मध्ये आम्ही फक्त फर्स्ट वीक त्यांना तेच शिकवतो की मे आय म्हणायचं, गुड मॉर्निंग म्हणायचं, गुड आफ्टरनून म्हणायचं, मे आय गो आउट म्हणायचं, हॅलो सर म्हणायचं. ओके, कारण की हे त्यांना माहित असतात की विश करायला, ग्रीट करणं हे याच्यासाठी हे सेंटेन्सेस वगैरे असतात, पण कधी युज करत नाही. आणि जेव्हा युज करायला सांगतो तर ते प्रॉपरली युज करू शकतो. वाय? बिकॉज द लॅक ऑफ प्रॅक्टिस. मग आता जर त्यांना स्टार्टिंग पासून आम्ही जेव्हा सांगतो, ओके, तर हे कुठंतरी ते त्यांच्या बिहेवियर मध्ये येऊन जातात. आणि अनकॉन्शियसली कधी पण जर त्यांना केबिन मध्ये यायचं असेल तर मी आय कमीनच म्हणतात. सरांशी बोलायचं असेल तर एक्सक्यूज मी सरच म्हणतात, हॅलो सरच म्हणतात. ओके, तर ग्रीटिंग पीपल इज ऑल्सो, तर ग्रीट पीपल आपण ग्रीट करतो आपल्या सिनियर्सला, बाकीच्या लोकांना. ओके, तर हे पण ऑब्झर्व करणं आवश्यक आहे. देन हाऊ डू आय लिसन? ओके, लिसनिंग कॅपॅसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जेव्हा आपण एखाद्या कॉन्व्हर्सेशन मध्ये असतो, तर त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आपण स्वतःचे तो पॉइंट्स मांडायचेच असतात, पण सम पीपल हॅव हॅबिट, त्या लोकांना ती हॅबिट असते की मीच बोलणार आणि बाकीचे ऐकणार. ना अशा केसमध्ये खूप सारे, म्हणजे ते जो कॉन्व्हर्सेशन होतो तो मोनोटोनस होतो. मोनोटोनस असल्यानंतर ते डिसरिस्पेक्टफुल वाटतो. ओके, आणि थोडं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल पण असतात. पण ही हॅबिट जर तुमच्यामध्ये असेल तर या हॅबिट बद्दल तुम्ही कधी विचार केले का? टोन वाईज स्पीकिंग. ओके, की कुठल्या टोन मध्ये तुम्ही बोलता. ओके, हार्श टोन असते खूप जणांना, पोलाइटली बोलता येत नाही. देन तसा नसतो. आपल्या माइंडमध्ये काय आहे, कोणी आपला माइंड रीड करू शकत नाही. ते कसं करणार? ते जेव्हा तुम्ही व्यवस्थित त्याला प्रेझेंट करणार नाही तोपर्यंत समोरच्याला त्याचा इंटेन्शन कळणार नाही. ओके, तर हे टोन थ्रू जर तुम्ही व्यवस्थित जर एक्सप्लेन तर त्याला कळेलच की कुठल्या टोन मध्ये तुम्ही बोलतात. ओके, व्हॉट एक्सप्रेसेस. ओके, फेशियल एक्सप्रेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके, कारण की इट सेज दॅट की फेस इज द मिरर ऑफ आवर इमोशन्स. की आपले जे इमोशन्स आहेत ते आपल्या फेसवर लगेच रिफ्लेक्ट होत असतात. ओके, मग इन दॅट केस जर पॉझिटिव्ह जर इमोशन असेल, हॅपीनेस वगैरे हे जर फेसवर येत असेल तर नो ऑब्जेक्शन. पण तुमचा नर्वसनेस असेल किंवा तुमचा अँगर असेल, कुठली एन्झायटी असेल, जर ते फेसवर येत असेल तर दॅट इज द निगेटिव्ह इमोशन्स. ओके, तर ते कंट्रोल तुम्ही करता का, ते हे पण बघणं आवश्यक आहे. देन डू हॅव रिपीटेड हॅबिट्स. ओके, सम पीपल हॅव द हॅबिट, जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की खूप सारे हे जे हॅबिट्स आहे आपण हे काय म्हणतात, मुद्दामून ते करत नाही, पण अनकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याकडून ते होत असते. आपण त्याला कधी लक्ष देत नाही किंवा कोणी सांगितलं तर आपण काय म्हणतात, रिॲक्ट करत नाही, रिस्पॉन्ड करत नाही. आणि तीच हॅबिट कुठेतरी ते बिहेवियर मध्ये येते आणि समोर ती हॅबिट सोडणं खूप काय होते, डिफिकल्ट होऊन जाते. ओके, सो दॅट इज द ऑब्झर्व युअर सेल्फ. तर एकदा तुम्ही स्वतःला हे ऑब्झर्व करा की मी कशा पद्धतीने चालतो, माझं बसण्याची स्टाईल कशी आहे, मी वेटिंग कशा पद्धतीने करतो, मी लोकांना ग्रीट करतो की नाही, मी लिसन करतो की नाही, जेव्हा कॉन्व्हर्सेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो तर मी बाकीच्याला तेवढ्याच रिस्पेक्टनं, त्याला टर्न टेकिंग पण म्हणतात, तेवढंच टर्न देतो की नाही, त्याचा ऐकतो की नाही. देन माझा टोन काय आहे बोलताना, देन माझं फेस काय आहे, फेशियल एक्सप्रेशन काय आहे, अँड द माझी काही रिपीटेड हॅबिट्स आहे नाही. ओके, आता जनरली वी हॅव अगेन द मेंटॅलिटी, वी जनरल हॅव मेंटॅलिटी. जर कोणी आपल्याला सांगत असेल, इफ समवन इज सेइंग दॅट की तुझी ही हॅबिट अनॉइंग आहे, तुझं असं पोश्चर बरोबर नाही, ओके, तुझं असं बोलणं बरोबर नाही. ओके, तर वी जनरल अँग्री, आपण अँग्री होऊन जातो, भांडायला लागतो किंवा लक्षात नाही किंवा त्याच्याबद्दल वेडेवाकडं बोलायला लागतो. ओके, बट द थिंग इज दॅट की आपल्यापेक्षा आपल्याला जे ऑब्झर्व करणारे लोक आहेत, जे आपल्या सराउंडिंग मध्ये आहेत, ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगू शकतात की आपला कुठला नॉन व्हर्बल ऑब्जेक्शनेबल आहे की नाही. तर असं होत असेल तर आपले जे नियर डिअर वन आहे, तुमचे फॅमिली आहेत, तुमचे फ्रेंड्स आहे, इवन युअर टीचर ऑल्सो. ओके, म्हणजे देर इज नो बॅड थिंग्स की आपल्याबद्दल कोणाला विचारलं की तुमचे वीक पॉइंट आहे, तर हे विचारणं चांगलं राहील. एक तुम्हाला मॅपिंग होऊन जाते की तुम्हाला कुठली अनॉइंग हॅबिट आहे का, कुठलं तुमच्यात प्रॉब्लेम आहे का, सो दॅट यू कॅन स्टार्ट वर्क नाव.
आतापासून तुम्ही जर काम करता तर बऱ्यापैकी तुमचं बिहेवियर, बऱ्यापैकी तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं नॉन व्हर्बल थिंग्स तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. Start with the interview. Okay, so why it is very useful. The non-verbal म्हणजे तुमचं अपीअरन्स, तुमचं बॉडी लँग्वेज, तुमचं जेस्चर आणि पोस्चर हे किती इम्पॉर्टंट आहे वाईल रिक्रुटिंग प्रोसेस. कारण की इंटरव्ह्यूचा मेन पर्पजच तो असतो की बाय ऑब्झर्विंग यू, बाय अनालायझिंग युअर आन्सर, तुमच्याबद्दल त्यांना समजणं की वेदर यू आर फिट फॉर द रोल, वेदर यू आर फिट फॉर द जॉब ऑर नॉट. ओके, त्याचप्रमाणे त्याच्यासाठीच ते इंटरव्ह्यू हा घेतल्या जातात. ओके, आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला ऑब्झर्व केल्या जातात. ओके, तर इंटरव्ह्यू मध्ये व्हॉट रिक्रुटर्स ऑब्झर्व हाऊ यू एंटर द रूम. ओके, जनरली आपण सम ऑफ यू हॅव ऑल्सो फेस द इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यू आपण खूप सारे व्हिडिओ नाव डेज जे IAS ते MPSC सिलेक्टेड असतात त्यांचे अगोदरचे इंटरव्ह्यू पण खूप सारे युट्यूबवर अपलोड होत असतात. त्याच्यामध्ये बरेच पैकी त्याच गोष्टी सांगितल्या जातात. हाऊ यू एंटर, हाऊ टू सिट, हाऊ टू आन्सर. ओके, वाईल टेलिंग द आन्सर म्हणजे आन्सर देताना, रिस्पॉन्ड करताना तुमची बॉडी लँग्वेज, तुमचा हेडचं पोझिशन, सगळ्या गोष्टी बोलून नाही का तुमचं एकंदरीत ते पर्सनॅलिटी ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करतात. ओके, तर व्हॉट रिक्रुटर ऑब्झर्व हाऊ यू एंटर द रूम. तुमची रूम मध्ये एंट्री कशी होते, वॉक कशी करतात, चेअर कसे पुल करतात. ओके, अँड हाऊ यू सिट, देन हाऊ यू सिट, हाऊ यू लिसन, देन आय कॉन्टॅक्ट वाईल आन्सरिंग. आय कॉन्टॅक्ट करतात, तुमचं आय कॉन्टॅक्ट वरून ते कॉन्फिडन्स दिसते. जर जास्त नर्वसनेस असेल तर आपण आईज ब्लिंक करायला लागतो, खाली बघायला लागतो. ओके, तर त्यामुळे त्यांना ते नर्वसनेस कुठेतरी लक्षात येते. देन हँड मुवमेंट अँड पोस्चर. ओके, वी डू इन नर्वस सिच्युएशन. ओके, ज्या नर्वसनेस असते तर बऱ्यापैकी हँड मुवमेंट पण वेगवेगळे होत असतात. ओके, त्याच्यामध्ये टेबलला टॅप करणं, पाय पाय शेक करणे, टॅपिंग करणे. ओके, अ लॉट ऑफ थिंग्स वी डू. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ह्या अनकॉन्शियस माइंडनं होतात. आपण पर्पजफुली काही करत नाही, पण ते अनकॉन्शियस माइंडनं होत असतात. आणि हे अनकॉन्शियस माइंडनं आताच होते असं नाही, ते अगोदरपासूनच होत असते. पण याच्यावर जर अगोदरच वर्कआउट व्यवस्थित केलं तर हे कुठंतरी हे जे नॉन व्हर्बल क्ल्यू आहे ज्याच्यामध्ये तुमचं नर्वसनेस दिसते या बाकीच्या गोष्टी दिसतात. ओके, तर हे आपण बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो आणि व्यवस्थित स्वतःला प्रेझेंट करू शकतो. ओके, and confidence under the pressure. Okay, we all face प्रेशर. इंटरव्ह्यू देताना आपण सगळे प्रेशर फील करत असतो. जर असं काही क्रिशियल असेल ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशन करावं लागतं त्यावेळी पण आपल्याला प्रेशर येते. हे तर काय म्हणतात जनरल आहे प्रेशर. बट कॉन्फिडन्स अंडर प्रेशर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, तर त्यामध्ये तो प्रेशर बेअर करून कॉन्फिडन्टली आन्सर देणं. ओके, हे पण खूप महत्वाचं असते. असेसमेंट ना, त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला बिहेव्हिअरल असेसमेंट म्हणतात की ओव्हरऑल तुमचं बिहेवियर कसं असते ते तुमच्या वे आणि स्टाईल ऑफ स्पीकिंग वरून ते असेस करत असतात. Here we have some tips and we have some information that how we can have a positive interview body language. Okay, then upright posture. The first is the upright posture. While giving the interview, जेव्हा आपण बसतो सीट वर घेतो तर हाऊ टू सीट आणि आपली पोझिशन कशी असली पाहिजे, तर दॅट इज द अपराईट पोस्चर. द अपराईट पोस्चर इज द आयडल पोस्चर फॉर द फेसिंग द इंटरव्ह्यू. ओके, देन इथे बघा हाऊ टू सीट अ सिम्पल चेकलिस्ट दिलेली आहे. विथ द हेल्प ऑफ दॅट वी कॅन यू कॅन इम्प्रूव्ह शोल्डर रिलॅक्स सीट. ओके, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की जे बॅक असेल ते स्ट्रेट असणं आवश्यक आहे. ओके, देन शोल्डर मस्ट बी रिलॅक्स, नॉट अ स्टिफ. स्टिफ मध्ये काय होते अगेन एन्झायटी मध्ये म्हणू शकता, रॅदर टू से पेक्षा म्हणू शकतो की आपण नर्वसनेस मध्ये आपली जी बॉडी आहे आपण हे स्टफ करून घेतो. स्टफ करतो म्हणजे एकदम रिजिड करून घेतो. ओके, आणि त्याच्यात ते शोल्डर पण आपले तसंच स्टफनेस दिसतात. ओके, तर शोल्डर मस्ट बी रिलॅक्स. देन चीन पॅरल टू द फ्लोअर अवॉइडिंग जटिंग फॉरवर्ड. ओके, तर एकदम जे तुम्ही बॅक स्ट्रेट करतात. ओके, आणि जे तुमची चीन असते ते पॅरल असली पाहिजे टू द फ्लोअर. दॅट मीन्स युअर हेड मस्ट बी स्ट्रेट, नॉट टू हाय, नॉट टू
लो. ओके. आणि एकदम समोर करायचं पण नाहीये. ते ऑन द ग्राउंड. अव्हॉइडिंग स्लिकिंग. ओके. फ्लॅट जे तुमचे पाय असणार आहे, जे तुमचे फीट असणार आहे, त्यात मी मध्ये स्ट्रेट ऑन द ग्राउंड. जर तुम्ही ते व्हिडिओज वगैरे बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला युट्यूबवर जर व्हिडिओ वगैरे बघाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पोस्चर वगैरे ते दिसूनच येतात. अँड द अवॉइडिंग स्लिकिंग, स्लिकिंग अवॉइड करणं खूप मस्त महत्वाचं आहे. बिकॉज अगेन आय एम टेलिंग यू की अनकॉन्शियस वेनी आपण खूप सारे रॉंग वेनी आपण म्हणतो की खूपच आपली बॉडी आपण प्रेझेंट करत असतो. त्याच्यामध्ये असते ते शेकिंग युअर लेग. तर लेग शेक करायला लागतो. ओके. टॅपिंग करायला लागतो. तर त्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायचा आहे. देन हँड्स काम ऑन द लॅप ऑर द टेबल. ओके. द मुवमेंट ऑफ हँड यू कॅन एकतर तुम्ही तुमच्या लॅपवर ठेवू शकता और रॅदर जर टेबल जर खूप क्लोज असेल तर टेबलवरही तुम्ही ठेवू शकता. ओके. देन लीन स्लाइटली फॉरवर्ड वेन लिस्निंग. ओके. ऍट द टाइम ऑफ लिस्निंग जेव्हा इंटरव्ह्यूअर क्वेश्चन विचारतो किंवा डिस्कशन इन्व्हॉल्व्ह होतो किंवा पॉइंट सांगत असतो. ओके. ऍट दॅट टाइम हॅव टू लीन स्लाइटली फॉरवर्ड. ओके. सो इट शोज द इंटरेस्ट. ओके. त्या पद्धतीने ते इंटरेस्ट म्हणजे प्रेझेंटली ते ऐकत आहात, तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह लिस्नर आहे ते दिसून येते. ओके. तर या गोष्टी ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू अपराईट पोस्चर मध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. देन अगेन वी हॅव द क्विक टिप बिफोर द एंटरिंग. वन डीप ब्रीथ. ओके. द ब्रेथिंग एक्सरसाइज वी ऑल नो दॅट की ब्रेथिंग एक्सरसाइज म्हणजे सायंटिफिकली असं प्रूव्ह झालेलं आहे की ब्रेथिंग एक्सरसाइज बऱ्यापैकी आपला नर्वसनेस आणि एन्झायटी कमी करण्यात हेल्पफुल करते. ओके. तर टेक वन डीप ब्रीथ, रोल शोल्डर बॅक वन्स अँड सिट टॉल नॅचरल अँड नॉट ब्रीथ. ओके. लिसन द ओव्हरऑल जर टू कन्क्लूड जर एक कन्क्लुजन असं केलं तर असंच आहे की इफ यू आर कॉन्फिडंट इन साइड दॅट ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट ऑन युअर फेस. ओके. तर एक पॉझिटिव्ह वे जर तुम्ही आपल्या माइंडमध्ये ठेवलं, पॉझिटिव्हली जर फेस केलं तर डेफिनेटली तुमच्या फेशियल एक्सप्रेशनवर ते रिफ्लेक्ट व्हायला लागतात. ओके. आणि मग तिचे जे बॉडी लँग्वेज आहे याच्यावर जर तुम्ही आतापासून जर वर्कआउट केले तर बऱ्यापैकी ज्या ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू किंवा असं कुठलं क्रिशियल सिच्युएशन असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं. ओके. तर त्यावेळी तुम्हाला याबद्दल विचार करण्यात म्हणजे याबद्दल जास्त विचार करावा लागेल नाही. नॅचरल ते तुम्ही करायला लागेल. ओके. ते हेल्प यू. तर त्यामुळे आतापासून आपले जे आहे ड्रॉबॅक आहे ते आयडेंटिफाय करणे, ते मिनिमाइज करणे, त्याला संपवणे आणि ऍट द सेम टाइम पॉझिटिव्ह जे आहे ऍटिट्यूड या जे चांगले नॉन व्हर्बल क्ल्यू आहे ते एक्सेप्ट करणे, त्याच्यावर वर्कआउट करणे, प्रॅक्टिस करणे हे कधी पण हेल्पफुल राहणार. माझं सगळ्यांना Yes, yes, sir. विच इज द आयकॉन. ओके. जसं मी म्हटलं होतं की व्हॉट युअर इमोशन्स बी इनसाइड. ओके. अँड द फेस इज द मिरर ऑफ दॅट इमोशन्स. म्हणजे तुम्ही जे काही विचार करता, जे तुमच्या माइंडमध्ये असेल, जे तुमच्या हार्टमध्ये असेल, ते कुठेतरी फेसमध्ये तुमच्या ते रिफ्लेक्ट होतं. ओके. आणि त्याच्यामध्ये जे आपले आईज असतात, ते आईज पण खूप मोठा रोल प्ले करतो. ओके. तर नॅचरल आय कॉन्टॅक्ट असणं while giving interview, okay, while appearing for the interview is very important thing. So maintain eye contact for the 3 to 5 seconds, then glance away naturally. Okay. Listen, staring is a different thing and the looking at one is different thing. Okay. एक चांगल्या पद्धतीने जर 3 to 5 सेकंडचा जर आय कॉन्टॅक्ट केलं आणि नॅचरल वेने जर त्याला ग्लान्स केलं. ओके. तर ते बऱ्यापैकी अप्रिशिएटेबल वाटतं. अप्रिशिएटेबल म्हणण्यापेक्षा तेवढं ते ऑब्जेक्शनेबल वाटत नाही किंवा त्यातला काही वेगळं नर्वसनेस तुम्हाला समोरच्या जो इंटरव्ह्यू देणार आहे त्याच्याकडून दिसत नाही. दॅट्स नोज एरिया नॉट अ फिक्स पेअर. ओके. जर डोळ्यात बघायला सम पीपल हॅव द प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा कुणा कुणाला एकदम डोळ्यात बघायला आणि बोलायला वेगळं वाटतं किंवा एक नर्वसनेस येते. तर इन दॅट केस यू कॅन लुक ॲट द आय नोज एरिया. म्हणजे तुम्ही ते नाकाच्या साईडनं जरी बघितलं किंवा फोरहेडकडे जरी बघितले तर समोरच्याला असं फील होतं की ही स्पीकिंग म्हणजे तुमच्याकडे बघून तो बोलताय की तुमच्याकडे बघून तो आन्सर देत आहे. तर इन दॅट पण एक चांगलं सोल्युशन राहू शकतो. Then use eye contact while listening and key points while speaking. Okay.
just लिसन करतो अँड द की पॉइंट जेव्हा आपण सांगतो तर मेंटेनिंग आय कॉन्टॅक्ट विथ द होल पॅनल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सगळ्या पॅनलकडे बघून सांगणं आवश्यक आहे. मग प्रत्येक पॅनल मेंबरकडे बघितलं तर 3 to 5 सेकंड इज अ मच, तेवढं आहे. बघून आपण एक प्रत्येकाला आन्सर देताना प्रत्येकाला ते अटेन्शन देऊ शकतो. ओके, पण एकदमच जर डोळे फिरवत गेले तर ते कुठंतरी odd वाटतो आणि दॅट डझंट लुक गुड. ओके, and a soft and neutral smile. Okay, always have the neutral smile. Okay, आणि the blink normally. Okay, तर blink जर करायचं असेल तर ते पण नॉर्मली करणं आवश्यक आहे. अगेन ब्लिंक नॉर्मली करणं, 3 to 5 सेकंड बघणं. ओके, नॅचरल स्माइल, ह्या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड आहे. तर ह्या हॅबिट आपल्याला इन्कल्केट करणं, ओके, ते आतापासून याच्यावर वर्क करणं हे खूप महत्वाचं असते. ओके, देन अवॉइड स्टेरिंग, घुरवून बघणे, लुकिंग डाऊन रिपीटेडली अँड शिफ्टिंग आईज टू फास्ट. ओके, या तिन्ही गोष्टी, या सगळ्या गोष्टी अवॉइड करावं लागेल. ओके, अदरवाईज जे तुमचं अपीअरन्स आहे कॉन्फिडन्स दिसत नाही आणि एक प्रकारचा एक बॅड इम्प्रेशन आपला पडून जातो. ओके, नॅचरल आय कॉन्टॅक्ट, काम मुवमेंट. ओके, तर मग जेस्चर व्यवस्थित असणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग वाईल फेसिंग द इंटरव्ह्यू. ओके, त्याच्यामध्ये हँडचा जो रोल आहे, ओके, ते पण खूप महत्वाचं आहे. व्हॉट टू डू, हँड्स रेस्टिंग ऑन द लॅप ऑर टेबल, हे स्टार्टिंगला सांगितलं. ओके, इमेज मध्ये पण बघू शकता. ओके, एक तर तुम्ही ते लॅप मध्ये व्यवस्थित हँड तुमचं रेस्ट करू शकता, अदरवाईज ऑन द टेबल. ओके, then use small open palm gesture only to emphasize your points. Okay, while emphasizing your point, जेव्हा तुम्ही तुमचा पॉइंट सांगता, when you started explaining, okay, that time you have to be careful about your hand movements. Okay, some people have habit, म्हणजे काही जणांना हॅबिट असते की बोलताना हँड एकदमच ओपन करतात. ओके, आणि खूप फास्टली मूव्ह करतात. ओके, आणि त्याच्यामुळे जर म्हणजे जे एम्फासिस करतो आपण त्या पॉइंट्सला, ओके, त्याच्यामुळे तुमची बॉडी लँग्वेज बऱ्यापैकी आउट ऑफ कंट्रोल अशी वाटायला लागते. ओके, रॅदर म्हणजे तसं जे असेल तुमच्या बिहेवियर पॅटर्न मध्ये तर ते आताच ऑब्झर्व करा. ओके, आणि प्रयत्न करा. अगेन सम पीपल हॅव द हॅबिट ऑफ द फोल्डिंग युअर हँड, म्हणजे हँड एकदम फोल्ड करतात. ओके, आणि जोपर्यंत एंड होत नाही तोपर्यंत त्यांचं पूर्ण जो पोस्चर असतो त्याच पद्धतीनं असतो. ओके, अगेन्स्ट ते थोडं सिक्युअर पोझिशन तुमची वाटते, स्टिफ पोझिशन वाटते. ओके, ते नर्वसनेस दिसून येते. ओके, रॅदर बघा, इंटरव्ह्यू देताना द इंटरव्ह्यू मस्ट ऑब्झर्व युअर कॉन्फिडन्स. तर कॉन्फिडन्स तुमचा ऑब्झर्व करणं त्यांचा महत्वाचं आहे. मग तुम्ही जेव्हा कॉन्फिडेंटली आन्सर देताय, ओके, तर अगेन तुमचं बॉडी लँग्वेज थ्रू पण ते ऍड होते आणि जो समोरचा इंटरव्ह्यू आहे, ओके, तो तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं कन्व्हिन्स व्हायला लागतो. ओके, द स्पीच. ओके, जसं मी आता सांगितलं होतं की मुवमेंट ऑफ हँड, ओके, हे खूप जर फास्ट असेल तर ते अवॉइड करायची आहे. जे हँडची स्पीड असेल दॅट मस्ट बी अ मॅच विथ युअर स्पीच. जे तुमची स्पीच असेल त्याचबरोबर त्याची हँडची मुवमेंट पण मॅच झालं पाहिजे. देन अवॉइड फिजिटिंग अँड द वर्ड मुवमेंट. ओके, ऑब्व्हियसली हे तर अवॉइडच करायचं असेल. टॅपिंग, टॅपिंग इन द सेन्स बेग टॅप करणं, की हातात पेन असेल तर ते टॅप करणं, किंवा फिंगर म्हणजे 2 फिंगर असेल तर कंटिन्युअसली आपण त्याला टॅप करत राहतो. ओके, यू हॅव टू अवॉइड सच थिंग. जेव्हा तुमचं हँड मुवमेंट असेल तर तुम्ही ते बेटर करू शकता. दॅट इज द पॉज अँड द ब्रेथ बिफोर आन्सरिंग स्टेडी हँड. ओके, तर प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस जर व्यवस्थित तुम्ही जर फॉलो केली आणि कंटिन्युअसली ठेवली, ओके, तर बिफोर आन्सरिंग टू एव्हरी अँड इच टाइम, ओके, तुम्ही ते प्रॉपरली ब्रेथ घेणार. ओके, आणि तुमच्या बॉडी मुवमेंटवर तुमचा कंट्रोल राहणार. ओके, यू यू स्टार्टेड ऑब्झर्विंग युअर बॉडी लँग्वेज. तुम्हाला कळायला लागते की मी या मुवमेंटला असं पोझिशन देत आहेत किंवा माझा हँड स्पीड खूप जास्त आहे. ओके, तर हे ऑब्झर्व केल्यामुळे तुम्ही लगेच ते इम्प्रूव्ह पण करू शकता. is attentive listening. Obviously, you know that की इंटरव्ह्यू देताना मस्ट इंटरेस्टेड इन लिसनिंग टू यू, म्हणजे तुम्हाला लिसन करण्यात त्याला जास्त इंटरेस्ट असतो बिकॉज ऑफ द केसेस. बट ऍट द सेम टाइम असं कुठलं तरी मुवमेंट की तो स्वतः पहिले एक्सप्लेन करायला लागतो, खूप साऱ्या गोष्टी तो सांगायला लागतो. ओके,
at that time attentive listening is a very important thing in the job interview. Okay, त्या तुम्हाला मेंटेन कम्फर्टेबल आय कॉन्टॅक्ट असणं आवश्यक आहे. ओके, ऍट द टाइम ऑफ लिस्निंग. इफ द इन द पॅनल, जर पॅनल मध्ये जर एखादी व्यक्ती जर बोलत असेल, सांगत असेल, ओके, तर कम्फर्टेबली त्याला आय कॉन्टॅक्ट करते, त्याचं ऐकणे विथ द सिरियस स्माइल ऑन द फेस इज इम्पॉर्टंट थिंग. देन नॉट लाईटली टू शो द एंगेजमेंट. ओके, एकदम स्पीडली मान हलवू शकत नाही, पण एक स्लाइटली आपण नॉडिंग करू शकतो, बिकॉज दॅट इज द फीडबॅक दॅट यू आर द लिस्निंग. एक प्रकारे आपण फीडबॅक देतो टू द लिस्नर, यू आर लिस्निंग अँड यू आर ऑल्सो शोईंग द एंगेजमेंट. ओके, कुठेतरी तो पॉइंट तुम्ही काय करतो आपण, अ, अ, म्हणू शकतो की अप्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो किंवा ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, ऍट द एंड वी ऑल लुकिंग फॉर टू इम्प्रेस द इंटरव्ह्युअर. जे आपले इंटरव्ह्युअर आहे त्याला इम्प्रेस करायचाच आपण प्रयत्न करतो बाय आर आन्सर अँड बाय आर अदर जेस्चर. वेगळ्या जेस्चर थ्रू आणि आपल्या आन्सरिंग थ्रू आपले जे इंटरव्ह्यू मध्ये पॅनलचे लोक आहेत त्यांना आपण करायचा प्रयत्न करत असतो. पण इट डझंट मीन दॅट की जर एखाद्या वेळी दे आर सेईंग समथिंग, ओके, आणि तुम्हाला अग्रीमेंट करायचं आहे, तर एकदमच तुम्ही एक्साइटेडली मोठ्याने मान हलवणे, ओके, आणि काय म्हणतात वेगळ्या पद्धतीनं अप्रूव्ह देणे, म्हणजे बॉडी लँग्वेज थ्रू किंवा कुठल्याही वर्बल ऍक्ट, सॉरी, नॉन वर्बल ऍक्ट थ्रू. ओके, दिस इज क्वाईट ऑब्जेक्शनेबल नाही म्हणता येणार. ओके, बट ते इम्प्रेशन त्याचं काही चांगलं होत नाही. देन कीप अपराईट अँड द ओपन पोस्चर. युअर पोस्चर मस्ट बी ओपन. ओके, तुमची सिटिंग अरेंजमेंट आताच सांगितली होती की अपराईट असला पाहिजे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, डू नॉट इंटरप्ट द इंटरव्ह्यू. ओके, व्हॉट हॅपन, वी हॅव अगेन द हॅबिट. ओके, जर एखादी टॉपिक जर इंटरव्ह्यूवर बोलत असेल, ओके, आणि तो टॉपिक कुठंतरी आपल्या इन्फॉर्मेशनशी मॅच होत असेल, और वी कॅन ऍड मोर इन्फॉर्मेशन टू इट. ओके, तर आपला तो पेशन्स राहत नाही, लगेच आपण इंटरप्ट करतो आणि ते सांगायचा प्रयत्न करतो. वाय? बिकॉज ऍट द सेम टाइम आपल्याला असं वाटतंय की असं केलं तर होणार, की बा मला ते त्याच्याबद्दल नॉलेज आहे, ओके, आणि मी ते त्याच्याबद्दल सांगत आहे. ओके, पण ते कुठं इम्प्रेशन पडून जातो. सो यू विल गेट द चान्स, म्हणजे तुम्हाला तर चान्स भेटणारच आहे तुमचा पॉईंट ठेवायचा. ओके, तर यू हॅव टू पेशन्स. ओके, ते पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. तो डू नॉट इंटरप्ट द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला कधीही इंटरप्ट करू नका. देन पॉज ब्रीफली, देन रिस्पॉन्ड क्लिअरली. ओके, डू नॉट हेजिटेट टू आन्सर. ओके, जर आन्सर येत असेल की आन्सर द्यायचा आहे, तर हेजिटेशन करायचं नाही. तर हेजिटेशनमुळे काय होतात, बऱ्यापैकी गोंधळ क्रिएट होतो. ओके, अगेन तुमची इमॅच्युरिटी समोर दिसते. ओके, आणि त्याच्यामुळे पण एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा एक बिहेवियर बद्दल एक नेगेटिव्ह अस्पेक्ट पण त्यांना ते समजायला येते. ओके, सो पॉज ब्रीफली अँड देन रिस्पॉन्ड क्लिअरली इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द अटेंटिव्ह लिस्निंग. ओके, सो लिस्निंग करताना पण हे सगळे पॉइंट्स लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कंट्रोल फेशियल एक्सप्रेशन इन द जॉब इंटरव्ह्यू. Sir, ओके, sir, जसं मी, येस, move towards to the conclusion. facial expression, the job interview, your expression, just earlier told you that the mirror of your emotions. Okay, the facial expression कंट्रोल करणे हे खूप महत्वाचं आहे. अगेन, द जेंटल अँड नॅचरल स्माइल, किंवा तुमच्या चेहऱ्यावरती जे एक्सप्रेशन आहे, ओके, दॅट मीन्स युअर निगेटिव्ह इमोशन, हायडिंग युअर निगेटिव्ह इमोशन ऍट द सेम टाइम जे पॉझिटिव्ह इमोशन आहे ते तुमच्या फेसवर ठेवणे. ओके, अगेन इट रिक्वायर्स द प्रॅक्टिस. एक बऱ्यापैकी जर तुम्ही प्रॅक्टिस कराल, ओके, चेहऱ्यावर जर नॅचरल इमोशन्स ठेवण्याची, ओके, तर डेफिनेटली ते कुठेतरी कंटिन्यू तुम्ही ते कॅरी ऑन करू शकता किंवा कंटिन्यू ठेवू शकता. ओके, आय कन्स्टेंट. ओके, आल डायरेक्टली जम्प टू द कन्क्लुजन. ओके, आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ओके, या सगळ्या गोष्टी एक प्रॅक्टिसचा पार्ट आहे. ओके, जर या प्रॅक्टिस आपण आता व्यवस्थित केले, तर ऍट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू किंवा वर्कप्लेसला जेव्हा काम करू, ओके, तर आपल्याला जास्त त्याच्यावर वर्कआउट करायची गरज पडत नाही. कुठं तुमच्या बिहेवियर मध्ये येऊन जातात. ओके,
आय जस्ट लाईक टू एक्सप्लेन दॅट की जसं आता तुम्हाला सांगितलं व्हॉट इज युअर बिहेवियर, जो कुठला तुमचा बिहेवियर असेल, ओके, अगेन तोच बिहेवियर तुमचा ऍटिट्यूड असतो आणि तोच तुमच्या परफॉर्मन्स मध्ये दिसतो आणि त्याच्यामुळेच ऑर्गनायझेशनल सक्सेस येते. आणि समवॉट इंडस्ट्री आणि जे कुठले पण वर्कप्लेस असतात, इन्स्टिट्यूशन असतात, ओके, त्यांना तेच एक्सपेक्ट असते की तुमच्या बिहेवियरमुळे, तुमच्या ऍटिट्यूडमुळे, ओके, परफॉर्मन्सवर कुठलं कमी आलं नाही पाहिजे, परफॉर्मन्स कुठलं लो झालं नाही पाहिजे, जेणेकरून ऑर्गनायझेशनल सक्सेस म्हणजे डाऊन झालं नाही पाहिजे, ओके. आणि त्याच पद्धतीनेच ते रिक्रूट करत असतात आणि त्याच्यावरच तुमचे ते करिअरचं ग्राफ पण डिसाइडेड असते, ओके. तर या सगळ्या गोष्टी आपण एक चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो, ओके. जे कॉमन मिस्टेक्स आहे ऍट द कन्क्लुजन आय वुड लाईक टू टेल यू दॅट की जस्ट ऑब्झर्व युअर सेल्फ, स्वतःला ऑब्झर्व करा. जे कुठले पण तुमचे ड्रॉबॅक असेल, तुमच्या पर्सनॅलिटी रिलेटेड म्हणून घ्या, तुमच्या टोनिंग बद्दल म्हणून घ्या, ते ऑब्झर्व करा, ओके, आणि त्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा, ओके. आणि ऍट द सेम टाइम स्वतःची बॉडी लँग्वेज पण इम्प्रूव्ह करा, ओके. नाव वी आर लिव्हिंग इन द 21st सेंचुरी अँड दिस सेंचुरी इज कन्सिडर ॲज हायटेक एरा, ओके. एआय थ्रू खूप साऱ्या गोष्टी पण आता युजफुल पण झालेल्या आहेत. तर तसेच काही एआय टूल्स पण आहेत जेणेकरून आपण स्वतःचा इंट्रोस्पेक्ट करू शकतो. टेक्नॉलॉजी थ्रू आपल्याला आपलं ग्राफ समोर येऊ शकते की कुठे आपला प्रॉब्लेम आहे, स्पीच रिलेटेड, टोन रिलेटेड, अदर बॉडी फेशियल एक्सप्रेशन रिलेटेड, ओके. तर काही टूल आहे, विथ द हेल्प ऑफ दॅट यू कॅन इम्प्रूव्ह युअर बॉडी लँग्वेज. जसं की हे युडली आहे, देन ओराय आहे, पॉइज्ड आहे, व्हर्च्युअल स्पीच आहे. दिस इज व्हेरी युजफुल एआय टूल्स, ओके. विथ द हेल्प ऑफ दॅट यू कॅन इम्प्रूव्ह युअर बॉडी लँग्वेज, ओके. इंटरव्ह्यूसाठी किंवा वर्कप्लेस कम्युनिकेशनसाठी तुम्ही बऱ्यापैकी स्वतःला तयार करू शकतात, ओके. पण अगेन याच्यासाठी एकच गोष्ट आहे की प्रॅक्टिस, ओके. तुमचं इनपुट देणं, ओके, प्रॅक्टिस करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग सो दॅट यू कॅन achieve a good body language or you can frame a good body language. So here I conclude. Sir, conclude. तर हे PPT आहे, तुम्ही स्टुडंटला शेअर करून देणार. सो विथ द हेल्प ऑफ द टेक्नॉलॉजी वी कॅन इम्प्रूव्ह अवर बॉडी लँग्वेज, ओके. एक स्वतःला ऑब्झर्व करणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, ओके. ड्रॉबॅक बघणं खूप महत्वाचं आहे, ओके. आणि त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू व्हेरी मच, सर. Thank you, sir. We are now open the floor for our students. This is a unique opportunity to engage with our speaker. Student, if you have any questions regarding this topic, please on your mic, ask directly, otherwise mention in chat box. Any question from student side? So I think there are no question from student side. So now we are moving towards to the conclusion of this session. So thank you, Chetan sir, for wonderfully explain about to the non-verbal communication beyond the words. So he covered some topics of human resource development, recruitment process. So details about to the IQ, EQ, and SQ test. So he also explained about the interview, workplace behavior, from classroom preparation to the industry explanation. So expectations of industry from to the graduates. So unconscious behavior check. So importance in interview, the positive interview body language, natural eye contacts, and alternate listening. So I thank you behalf of postgraduate teaching departments of English and entire faculty. Thank you, Chetan Nikare sir, for this informative session for our PG and UG students. Thank you, sir.